नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बघा. तर मित्रांनो, रँक आयक्यू आणि रँक मित्रावरती आपल्याला स्कोर चेक करायचा असेल तर मित्रांनो, तुमचा SSC GD 2024चा जो कट ऑफ आहे तर मित्रांनो, तुम्हाला पूर्वकल्पना भेटेल की मित्रांनो आपला नॉर्मलायझेशन स्कोर किती होणार आहे. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे, प्रूफ सहित मित्रांनो दाखवणार आहे की रँक आयक्यू नॉर्मलायझेशन स्कोर किती करते आणि मित्रांनो किती ॲक्युरेट रँक आयक्यू करते आणि रँक मित्र किती ॲक्युरेट करते हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच मित्रांनो तुम्हाला हे कळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, तुम्हाला यायचं आहे बघा, क्रोम ब्राउझरवरती जाऊन तुम्ही ओपन करू शकता. तर मित्रांनो, गुगलमध्ये यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला रँक आयक्यू चेक करायचं आहे. ते बघा, रँक आयक्यू ही त्यांची वेबसाईट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, असं क्लिक केल्यानंतर बघा, पहिल्यांदा असं पेज ओपन होईल. तर मित्रांनो, बघा इथं काय लिहिले बघा. तर बघा, SSC GD 2024 रँक प्रेडिक्टर. तर मित्रांनो, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघा, तर पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला असं पेज येईल. तर मित्रांनो बघा, URL म्हणजे मित्रांनो तुमच्या आन्सर कीची जी लिंक आहे ती मित्रांनो तुमच्याकडे असेलच. ज्यावेळेला तुम्ही आन्सर की चेक केली तर मित्रांनो त्याची लिंक ठेवायची असते जपून. तुमच्यापाशी असेल तर मित्रांनो तुम्ही इथे येऊन ती पेस्ट करा. त्यानंतर दुसरा पॉईंट काय बघा, इथं कॅटेगरीमध्ये तुम्ही तुमची कोणतीही कास्ट असेल बघा, ओपन, OBC, EWS, SC किंवा ST. तर मित्रांनो, तुमची इथं कास्ट तुम्हाला ॲड करायची आहे. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला काय करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन नसाल तर मित्रांनो तुम्हाला इथं या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, दुसरा पॉईंट काय इथं पासवर्ड. तर मित्रांनो, तुम्ही पासवर्ड काही टाकू शकता, 1 2 3 4 किंवा तुमची जन्मतारीख असं मित्रांनो टाकून तुम्ही इथं क्लिक करू शकता सबमिटवर. तर मित्रांनो, तुमचा नॉर्मलायझेशन स्कोर दाखवणार आहे. मित्रांनो, तुम्हाला रँक आयक्यूचा प्रूफ दाखवायच्या अगोदर तर मित्रांनो, तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला तिथं दररोजच्या दररोज चालू घडामोडी भेटत राहतील. आणि मित्रांनो, पोलीस भरती, SSC GD सर्व स्पर्धा परीक्षेच्या अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर मित्रांनो, आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. तर मित्रांनो बघा, राजेश कुमार नावाचा विद्यार्थी होता. तर मित्रांनो, रँक आयक्यूवरती त्याचा स्कोर होता बघा 75 होता आणि नॉर्मलायझेशन स्कोर होता 81. तर मित्रांनो बघा, SSCनं ज्या वेळेला ओरिजिनल स्कोर कार्ड ज्या वेळेला अवेलेबल केलं त्यावेळेला मित्रांनो त्याचा स्कोर बघा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते बघा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बघा, नॉर्मलायझेशन स्कोर किती आहे, 80 पॉईंट असा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला रँक आयक्यूवरती चेक करायचं आहे, कारण मित्रांनो ॲक्युरेट तुम्हाला दाखवणार आहे. इकडे तिकडे फक्त मित्रांनो 1 पॉईंटचा फक्त फरक पडतोय. तर मित्रांनो, तुमचा रँक आयक्यूवरती जेवढा स्कोर आहे त्याच्यामध्ये मित्रांनो फक्त 1 ते 2 मार्काचा फरक पडणार आहे. SSC GD 2024चा जो निकाल आहे तो मित्रांनो किती मार्कावर ठरणार आहे किंवा महाराष्ट्रातल्या मुलांना किती फायदा होणार आहे याचा. आणि मित्रांनो, काही जणांनी अजून आपलं नॉर्मलायझेशन स्कोर चेक केलेला नाही आहे. तर मित्रांनो, तुमचा निकाल कधीही लागू शकतो. त्यामुळे तुम्ही आतापासूनच नॉर्मलायझेशनचे स्कोर, नॉर्मलायझेशन जे काही तुमचे मार्क असतील ते तुम्ही चेक करायला पाहिजे. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बघा, नॉर्मलायझेशनचे मार्क कशी तुम्ही चेक करायचे. त्यानंतर मी तुम्हाला प्रूफसुद्धा दाखवला की ओरिजिनल नॉर्मलायझेशन स्कोर हा रँक आयक्यू करतो. त्यानंतर रँक मित्रावरती तुम्ही काय लक्ष देऊ नका, कारण रँक मित्रावरती एवढा डाटा अवेलेबल नाही आहे. तर मित्रांनो, RWA बद्दल पण त्यांच्याकडे पण एवढा डाटा अवेलेबल नाही आहे. तर मित्रांनो, आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करू तर बरीच मुलं आहेत ती खूप विचारामध्ये आहेत, मला कमी मार्क आहेत आणि माझं काम होईल का SSC GD मध्ये, त्यानंतर यावर्षी तरी मला पोस्ट भेटेल का. आणि काही मुलं अशी आहेत की ज्यांना चांगला स्कोर आहे ते फिजिकलची तयारी करत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर अजूनही फिजिकलची तयारी करत नसाल तर मित्रांनो, तुम्हाला एक सल्ला देतो. तर मित्रांनो, लवकरच तुमचं फिजिकल चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही मित्रांनो आतापासून जेवढे काही आत्ता दिवस उरलेले आहेत त्याचा परिपूर्ण उपयोग करून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातून थोडंसं SSC GDला कॉम्पिटिशन मागच्या वर्षी थोडंसं कमी होतं, त्याच्या पाठीमागच्या वर्षी पण कमी होतं, पण मित्रांनो यावर्षी थोडंसं कॉम्पिटिशन जास्त आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि तुम्हाला फिजिकल प्रॉपर करायचं आहे. तर मित्रांनो, 5 किलोमीटर आहे ते शक्यतो तुम्ही ग्राउंडमध्ये पळण्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू. तर व्हिडिओ घेण्याचं कारण असं आहे की थोडीशी काहीतरी माहिती भेटलेली आहे. तर मित्रांनो, आपले बरेच मित्र आहेत SSC GDमध्ये आणि मित्रांनो काही पोलीस आहेत, काही दिल्ली पोलीस आहेत. तर मित्रांनो, त्यांच्याकडून बरीच माहिती भेटलेली आहे. त्या माहितीच्या आधारावर मित्रांनो मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओकडे वळू. तर मित्रांनो, आपण बघू. तर 2024चा कट ऑफ जो असणार आहे त्याच्याकडे पण आपल्याला वळायचं आहे. तर मित्रांनो बघा, 2024चा जो कट ऑफ आहे बघा, तर मित्रांनो या कट ऑफमध्ये तुम्हाला सांगतो मी. तर मित्रांनो बघा, मीच हा कट ऑफ सांगितला होता. तर मित्रांनो, आता मी कट ऑफमध्ये थोडाफार बदल करण्याचं कारण काय आहे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मित्रांनो बघा, मिनिमम मित्रांनो 15,000 तुमच्या जागा वाढवू शकतात यावेळेला 2024मध्ये. तर मित्रांनो बघा, जागा वाढायचं कारण असं आहे की मित्रांनो, पुढे जी भरती आहे त्यामध्ये मित्रांनो तुमच्या तुम्हाला जरी वाटत असलं की 84,000 जागा येतील, पण मित्रांनो त्यातल्या थोड्याशा जागा इकडे ती देण्याचं काम करतील. कारण मित्रांनो, बऱ्यापैकी मित्रांनो ह्या वेळेला मात्र 26,000 म्हणजे थोड्याफार कमीच जागा आहेत. प्रत्येक वेळी मित्रांनो त्यांची लेवल जी असते ती बघा 30+ असते, त्यामुळं किंवा 30-35+ असते, 40+ असते, पण मित्रांनो ह्या वेळेला थोड्याशा जागा कमी आहेत. तर महत्त्वाचं कारण असं आहे हे. तर मित्रांनो, मला आतून थोडीशी माहिती भेटलेली आहे माझ्या मित्रांच्याकडून. तर मित्रांनो, 100% जागा वाढणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कट ऑफमध्ये काही फरक पडणार आहे का, हा प्रश्न मित्रांनो कायम मला विचारला जातो. त्यामुळे मी तुम्हाला 100% सांगतो. तर मित्रांनो बघा, हा कट ऑफ मीच सांगितला होता. तर बघा, ओपनमधून 101 जनरल एरिया,
2023चा कट ऑफ होता आणि 87 नक्षल एरियाचा होता. तर मित्रांनो आता इथं 108 नाही आहे, तर मित्रांनो इथं तुम्ही 105 धरा. कारण मित्रांनो ज्या वेळेला जागा वाढणार त्यावेळेला कट ऑफ कमी होणार आहे. EWS बघा 97 जनरलमधून लागलेला होता, 88 नक्षल एरियामधून लागला होता. तर आता 104 तुम्ही धरूच नका. तर मित्रांनो यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, बदल करायचा आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही 100 धरा. म्हणजे फायनलचा कट ऑफ तुम्हाला सांगतो मी नोकरी लागण्यासाठी. त्यानंतर बघा 97 जनरल एरिया होता OBCमधून, 84 नक्षल एरिया होता मागच्या वर्षी. त्यानंतर आता 104 आहे. तर इथं मित्रांनो तुम्ही 100% 100 धरू शकता. त्यानंतर इथला पुढचा पॉईंट बघा, इथं 99 आहे. SC 92मधून लागलेला होता जनरल एरिया, 81 बघा नक्षल एरिया, 99 प्लस मी सांगितले होते मार्क. तर मित्रांनो ज्या मुलांना आता 95 मार्क होतील नॉर्मलायझेशन करून फायनलपर्यंत मित्रांनो ती 100% जाणार आहेत. त्यामुळे बघा 83 जनरल एरिया, 79 बघा नक्षल एरिया आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं 90 प्लस फायनल कट ऑफ जाणार आहे. तर बघा 88 मार्कावरती तुमचा फायनल कट ऑफ लागणार आहे. जागा वाढणार आहे, तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही मित्रांनो. जरी तुम्ही महाराष्ट्रात असलात तरी मित्रांनो आपल्या आता 977 जागा आहेत. तर मित्रांनो आता 977 जागा आहेत. मागच्या वर्षी 1847 जागा होत्या आणि मित्रांनो आता 977 मध्ये मिनिमम मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला मित्रांनो 400 जागा प्लस 100% येतील. यावेळेला जागा वाढून तुमच्या 40,000 जागा होणार आहेत. त्यामुळे मेरिट खूप कमी लागणार आहे. त्यामुळे खचून जाऊ नका. जरी तुम्हाला कमी मार्क असले तरी फिजिकलची तयारी तुम्ही चांगली करा मित्रांनो. आणि होणाऱ्या SSC GD भरतीमध्ये तुम्ही वर्दी घालूनच 100% मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर कमेंट करा. आणि मित्रांनो अशा शुभेच्छा तुम्हाला देतो आणि इथपर्यंत थांबतो. तर मित्रांनो धन्यवाद. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.